आपण जर पाहिलं तर आपले इरादे किंबहुना आम्ही या मॅच मध्ये आलो असं मात्र सांगून देणारा फटका यावेळी 6 धावा देऊन चाललाय। पहिल्या चेंडूवरती 6 धावांनीशी अकाउंट ओपन केलाय। धावसंख्येचा मात्र श्रीगणेश इथून केला जातोय षटकारानेशी। चांगला फटका होता आडवा बॅटने डीप मिड विकेट वरती आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मारलेला फटका हा 6 धावा देऊन चाललाय। त्यामुळे दुसरा चेंडू इथून मात्र गोलंदाज घेऊन सज्ज झालाय। अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, आखूट टप्प्याचा चेंडू होता। यावेळी आपण जर पाहिलं तर यावेळचा चेंडू आपण पाहतोय पंच सांगतायत की वाईड आहे, लेग स्टंप सोडून जाणारा यावेळचा चेंडू पाहायला मिळाला। त्यामुळे एक्स्ट्राची स्वरूपातली धाव यावेळी धावफलकावरती लागेल। 7 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतं। जिथे फलंदाजी करणारा आपण जर पाहिलं तर कोलेश्वरी भाग हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय। ही सलामीची जोडी त्यांची पाहायला मिळते। नील आणि निमिष ही सलामीची जोडी। पहिला चेंडू सिक्सर होता, तदनंतर वाईड होता, अजून एक चेंडू वाईड स्वरूपातला आलाय। 7 धावा 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात। 2 एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या आल्यात, वाईड स्वरूपातल्या 2 धावा धावफलकावरती आपण जर धरल्या तर 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात। 6 धावा बॅटने आल्या होत्या आणि तदनंतर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपातले येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। यावेळचा आणखीन एक चांगला फटका आहे, बॅटमध्ये आहे वजन, मिळतील धावा अर्धा डझन। षटकार मोठ्या फटक्यांनिशी आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 12 धावसंख्येपर्यंत आता यावेळी आपण जर पाहिलं तर निमिष पोहोचलाय आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे। चांगली फलंदाजी आपण पाहतोय यावेळी निमिषच्या बॅटमधून। हाईट कम फाईट ज्यादा असं म्हटलं जातं। इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते। आपण पाहतोय गोलंदाजांवरती वारंवार आक्रमण केलं जाते, जो की गोलंदाजी करणारा गावदेवी बामणसुरे हा संघ आपण पाहतोय। आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे यावेळी सुद्धा, कव्हरला भेटणारा आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊन जाणारा फटका। 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात। आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल पकडला जाईल आणि इथून मात्र पहिल्या फलंदाजाला अर्थातच निमिषला बाद करण्यात यश मात्र मिळतलंय गोलंदाज अनुषला। थँक्यू डीजे। पहिला फलंदाज बाद झालाय, परंतु आपण जर म्हटलं जातं ना शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात गोडी असं खेळ करून यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर मात्र खेळाडू परतला। निमिष यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय। आज आपण जर पाहिलं तर कोलेश्वरी भाग या संघाचे खूप मोठे फॅन फॉलोअर्स किंबहुना त्यांचे पाठराखे आज मैदानामध्ये आलेत आणि अशा वेळी त्यांचा खेळ पाहत असताना इथून मात्र आपण जर पाहिलं तर ते उत्साहित सुद्धा असतील, कारण आतापर्यंत जिथे पहिलं षटक संपलंय किंबहुना संपण्याच्या मार्गावरती आलंय, जिथे आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात। निमिषच्या बॅटमधून येणाऱ्या या धावा आपण पाहिल्या, 2 षटकार आले, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला, 2 वाईटच्या धावा आल्या होत्या आणि त्याचमुळे की काय आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 18 धावा सुद्धा धावफलकावरती लागल्यात। एपीएलचं हे मैदान अर्थातच पंचायतचं हे मैदान आपण पाहतोय, त्याच्यावरती आयोजित केलेलं हे गावदेवी चषक आपण पाहतोय आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन, दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। टेलिकास्ट असू द्या किंबहुना आपण जर पाहिलं तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत असताना MS प्रोडक्शन असू द्या किंबहुना या स्पर्धेची सर्व रचना असू द्या, खूप अतिसुंदर यावेळी पाहायला मिळते या मैदानावरती आणि त्याचमुळे बहुचर्चित असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी चषक 2025। यावेळचा चेंडू आपण पाहतोय फुलटॉस होता, परंतु लेग स्टंप भरकटणारा, पंचांना मात्र पंचांनी गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं आणि सांगितलं जाते की हा चेंडू वाईड आहे। 19 धावा आता धावफलकावरती लागतील। एक्स्ट्राच्या स्वरूपातील आणखीन एक धाव धावफलकावरती घेतली जाते, तिसरी धावी एक्स्ट्राच्या स्वरूपातली आहे या षटकातील। त्यामुळे धावा आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या येत आहेत का काय असं दृश्य मैदानावरती पाहायला सुद्धा मिळतंय। नवीन आलेला खेळाडू स्ट्रायकेटवरती आपण पाहतोय प्रितेश, याला पाहायला मिळतंय, जो की मैदानावरती खेळतोय स्ट्रायकेटवरती।
यावेळचा फटका चांगला आहे, अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, फक्त दिशा लकवली गेली. अप्पर कटचा स्ट्रोक यावेळी चाललाय डीप पॉइंट बाउंड्री. संख्येचा उच्चांक राहिला होता या स्पर्धेमध्ये. हर्षल पाटील बबलूने त्या 65 धावा बनवल्या होत्या एकाच मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये 44 बनवल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये एका मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर आदित्यने 48 बनवल्या होत्या. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या मॅचेस या मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्ट्राईक एंडवरती पाहिलं तर नील कडबे आला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आणि गेट जवळ कोणाची गाडी असेल ना त्यांना विनंती करतो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ती गाडी जरा बाजूला करा. आतमध्ये आलेली आहे ती गाडी, ती गाडी गेटच्या बाहेर लावायची आहे. ही कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे. बॉलिंग ट्रॅकवरती केतन सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती नील कडवेला पाहायला मिळतंय, जो की आपण जर पाहिलं तर निशू यांचं निशुंचा भाचा सुद्धा आहे आणि त्याच्याकडनं एक चांगले टिप्स सुद्धा तो घेत असतो. एक खेळाडू जर चांगला आपला खेळतोय किंबहुना आपल्या समोरच्या गावासाठी चांगला खेळतोय, मग त्याच्याकडनं काहीतरी चांगल्या टिप्स घ्यायचा आणि चांगला खेळ करायचा. हेच यावेळी मैदानावरती दाखवलं जातंय. अप्रतिम स्ट्रोक बसून खेळलाय आणि या चेंडू तिचा पाहायला मिळालाय, कारण एकाच जागेवर ना तुम्ही जर फटके खेळत असाल तर तुम्हाला तितकाशा संधी मिळत नसतात. तुमच्याकडे फुटवर्क असणं हे खूप गरजेचं होतं. जसं पहिल्या चेंडूवरती खेळत असताना फुटवर्क नीलने दाखवलं आणि चौकार मिळवला, परंतु या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर सरळ त्याच दिशेमधून किंबहुना त्याच फुटवर्कमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू निर्धाव सुद्धा आला होता. यावेळचा चेंडू बाबा आटने बसून खेळायचं होतं, घुटना टेकून, घुटना टेक और षटकार टेक अशा किंबहुना मोठा फटका टेक असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव आला. आपण जर कोलेश्वरी भाग संघाचा विचार केला तर त्यांच्या संघामध्ये सुद्धा तितकेसे चांगले खेळाडू आहेत आणि एक आपण जर पाहिलं तर अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव आज घेऊन ते मैदानावरती उतरल्यात. संघाची धावसंख्या तिथेच स्थिरावलेली 27 वरती आतापर्यंत लागली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु दोन चेंडून मागे निर्धाव टाकले गेलेत. हे दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकत असताना नीलला मात्र बेट केलंय. नील सारख्या फलंदाजाला मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शांत ठेवलंय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड फील लेग बिफोर द विकेट. यावेळी फलंदाज पूर्णपणे 3 स्टंप समोर सापडला गेला. पहिला फलंदाज यावेळी 27 धावसंख्ये. धन्यवाद डीजे. नील कडवे मैदानाच्या बाहेर परतला. दोन फलंदाज बाद झालेत. 27 धावा धावफलकावरती लागल्यात.
काहीच उपयोग झालेला नाही आहे एक चौकार येऊन सुद्धा, कारण लगातारचे तिन्ही चेंडू निर्धाव आलेत. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येतात, चौकार येतो, अशा वेळी कुठल्या तरी एका चेंडूवरती किंबहुना चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव खूप येणं गरजेचं असतं, कारण त्याने कुठेतरी धावफलक हलतं राहत असतं. परंतु ज्यावेळी तुम्ही वारंवार मोठे फटके मारण्यासाठी जाता आणि अशा वेळी गोलंदाज तुमची स्ट्रेंथ ओळखत असतो आणि ते ओळखत असताना निर्धाव चेंडू सुद्धा फेकले जातात. तेच दृश्य मैदानावरती आपण पाहिलंय. चेंडू निर्धाव आल्यानंतर दोन चेंडू निर्धाव आले आणि तदनंतरचा जो प्रेशर होता तो प्रेशर आपण पाहिला आणि तदनंतर विकेट सुद्धा गळाली आहे. त्यामुळे आता संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती लागल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज स्वप्नील यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. या वेळचा स्वप्नीलसाठी पहिला चेंडू. विनोद पाटील वलट्यात सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती घेतली जाते. एक धाव नक्की धावफलकावरती लागेल. 28 पर्यंत पोहोचलं जाते. आता 28च्या घरात हे धावफलक चाललंय, परंतु एक मात्र आपण जर पाहिलं ना तर या षटकामध्ये जमेची बाप म्हटली तर 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडलेत. पहिला चौकार वगळता तदनंतरचे तिन्ही चेंडू कोणतीही धाव न देताना जात असताना पाहायला मिळाले. त्यामुळे मागच्या चेंडूवरचं प्रेशर आता गोलंदाजावरती नसेल. यावेळचा चेंडू सुद्धा त्याच टप्प्यावरती आता भन्नाट वेगाने टाकला गेला. सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने या चेंडूला मार्गस्थ केलं गेलं आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आला. डॉट आलाय चेंडू. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलं म्हणून काय झालं, यावेळी माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे, मी मैदानावरती दाखवणार आणि चेंडू निर्धाव काढणार. हेच मात्र गोलंदाजाचं मूळ सूत्र यावेळी पाहायला मिळतंय. यावेळी स्ट्रेट बॅटने हवेत खेळला. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आहे. चेंडू आपण पाहतोय तिथून मात्र जाईल. टू बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अजून मोठा येईल. उद्या मोठा येईल फायनल डेला. अथर्व फायनल डेला मोठी स्क्रीन अजून एवढी मोठी आणली. बॉल टाकून दाखव म्हणजे फ्रंट आहे. अरे लाईव्हला मी कसं सोडतो कुठलं आता काय दाखवायचं काय नाही ते मला शिकवतील. अरे पण तू समजलं, मला समजलं. इन फ्रंट ऑफ तसं आपण काम करतो दाखवतो कधी. त्यांना बोल तुम्हाला थर्ड अंपायर हवाय तर वाटलं तसं दाखवीन. असं लाईव्ह ना कसं मी सोडू. मारा मारा करा. तुला दाखवायला सांगते. मागच्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला होता आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती लागल्या. 32 32 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय साहिल सज्ज झालाय. साहिलचा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट अप्पर कट केला जातोय. पुन्हा एकदा डीप पॉइंटची जागा निवडली आणि तिथे सुद्धा चौकाराची मोहर उमटवली. बघता बघ यावेळी आपण जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती चौकारानिशी खातं ओपन केलंय या षटकाचं आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकावरती 36 धावा लागतात. 36 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. राऊंड विकेट येऊन यावेळी गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेट येत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार यावेळी गोलंदाजावरती ठोकला. त्यामुळे संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे.
जिथे आपण पाहतोय टायमिंग सुद्धा लावलेलं आहे, त्यामुळे फास्ट खेळा मित्रांनो. आपल्याकडे टायमिंग तेवढं नाही आहे, तुम्ही फास्ट खेळा तर तुमचं टायमिंग वाचू शकतं. अन्यथा मग 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30R सर्कलमध्ये सुद्धा घेतला जाईल, याच्याकडे सुद्धा नोंद घ्या. आपण पाहतोय धावफलकावरती 36 धावा लागल्यात. तिसरा फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू फलंदाजावरती दाखल होतोय. जय आलाय फलंदाजीसाठी. जय येतोय फलंदाजीसाठी. आपण पाहतोय नवोदित खेळाडू आहे, नौका फलंदाज आहे. कोणताही चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेला नाही आहे आणि अशा वेळी त्याची वर्णिंग यावेळी लवकरात लवकर मैदानावरती लावली आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने फलंदाजीसाठी आणि त्याला मात्र फलंदाजीसाठी प्राचारण केलं जाते. यावेळचा चेंडू आल्या पावली, मोठा फटका, तडाकेबाज फटका यावेळी पाहायला मिळाला. गगनभेदी गगनचुंबी षटकार. खेळाडूच्या स्वरूपात खेळाडू होता, त्याला मात्र बोलवलं गेलं, त्याची वर्णी फलंदाजीसाठी लावली गेली आणि आल्या पावली त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकार ठोकलाय, मोठा फटका आजच्या दिवसातील आपण पाहतोय. लांब पल्ल्याचा षटकार यावेळी पाहायला मिळाला आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाजावरती आता आक्रमण केलं जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर विकेट आणि तदनंतर षटकार. पण आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे व्हेरिएशन किंबहुना तुमच्याकडे टप्पा असणं खूप गरजेचं असतं. मागचा चेंडू आपण जर पाहिलं तर समोर बॅटच्या समोर टाकला गेला अगदी आणि तदनंतर त्या चेंडूला आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोकने से डीप मिडविकेटच्या दिशेने मात्र मारला आणि षटकार सुद्धा जमवला. प्रोजेक्टेड स्कोर जर असाच चालू झाला ना तर तब्बल 81 दाखवते प्रोजेक्टेड स्कोर. मग अशा रीतीने धावफलकावरती धावा आल्या तरी सुद्धा मग वाढेल. यावेळचा फटका स्ट्रेट बॅटने आपण पाहतोय स्वतःला जागा बनवून निर्माण करत असताना खेळला गेला. यावेळचा चेंडू एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून आपण पाहतोय कंप्लीट होते. थ्रो चांगला झाला परंतु गॅदर करत असताना चेंडू पायावरती आदळला आणि तदनंतर आपण पाहतो या चेंडूवरती दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. त्यामुळे 2 धावा इथून मात्र धावफलकावरती ऍड होतात आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. वाडिश लॉंगॉप आणि वाडिश लॉंगॉप हा थोडासा वाईड उभा केलेला आहे. त्यानंतर वाडिश लॉंगॉप थोडासा आतमध्ये आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे सहज रीतीने 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा लोवर फुलटॉस सरळ बॅटने उडवला. क्षेत्ररक्षक आहे आता तैनात. झेल घेतला जाईल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतेल. कार मारला होता या फलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या परंतु तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारत असताना बॅटमध्ये तितकंसं जोर नव्हता आणि अशा वेळी वाईडिश लॉंगॉनवरती असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडला आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फलंदाज परतल्यानंतर मग 12वा खेळाडू आपला इथे पाठवा, कारण फलंदाजाची नावं कळत नाहीये. नील रोशन आलाय फलंदाजीसाठी. यावेळी आपण पाहतो स्ट्रायकेटवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन त्याच्यासाठी सजवलं गेलंय. एक फाईन लेग आहे. तदनंतर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. तदनंतर आपण जर पाहिलं तर भला मोठा गॅप. तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. ही 30R सर्कलच्या बाहेरची फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. परंतु 30R सर्कलमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, तदनंतर आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमान हे आपल्याला पाहायला मिळतंय. की यष्टिरक्षक असे क्षेत्ररक्षण आहे परंतु इथून हे भेदावं लागेल क्षेत्ररक्षण आणि तेव्हा जर तुम्ही हे क्षेत्ररक्षण भेदलं तर तुमच्या संघासाठी धावा येतील. आल्या पावली जसा आलाय तसा षटकार ठोकलाय. इट्स अ मॅक्सिमम हिट षटकार.
साठी आपण पाहतोय बामणसुरे संघाकडनं केतन सज्ज झाला. केतनच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं सोपवलंय, जिथे स्ट्रायकेटवरती रोशन आहे किंवा आपण स्वप्नील आहे. स्वप्नील आहे स्ट्रायकेटवरती, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये त्याने एक चौकार ठोकला होता. वाईडिश लॉंग ऑफ वरती याच एंडने तो चौकार त्याने टोकला होता. आता तो या एंडने पुनश्च एकदा खेळण्यासाठी सुरुवात करतोय. यावेळी पुनश्च एकदा जसाच चेंडू आपल्याला टप्प्यात मिळालाय त्याचा कार्यक्रम केला जात आहे. आडवा बॅटने डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून खेळला जातोय. स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका 6 धावा देऊन चाललाय प्रत्येक चेंडूवरती. आपण जर पाहिलं तर षटकाराची किंबहुना मोठ्या फटक्यांची मोहर उमटवली जाते. याही वेळेला इथून मात्र आपण जर पाहिलं तर डीप पॉइंट वरती खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. लॉंग चेस आहे. अखेरच्या क्षणाला चेंडू जिंकलाय आणि बाउंड्री लाईन सुद्धा ओलांडली आहे. लगातारच्या वरती दोन मोठे फटके चौकार आल्यानंतर आणखीन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 60 धावा धावफलकावरती लागतात. 60 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आता हवेत फटका चाललाय. कोणतीही धाव मिळणार नाही. या चेंडू आपण पाहतोय निर्धाव आला. लगातारचे दोन फटके आल्यानंतर दाद द्यावी लागेल फलंदाजाची. अर्थातच स्वप्नीलची, त्याने आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत, एक षटकार ठोकलाय, 2 चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. परंतु एक कॅल्क्युलेशन तो क्रिकेट खेळतोय. जशी त्याला संधी मिळते पहिल्या चेंडूपासून तो आक्रमण करतोय की गोलंदाजावरती पहिल्या चेंडूपासूनच प्रेशर टाकायचं आणि प्रेशर टाकत असताना गोलंदाज आपल्या विरुद्ध धावा खर्च करणार या रीतीने याही वेळचा फटका हवेत चाललाय. परंतु आता क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल. आणखीन एक फलंदाज स्वप्नील साठी संधी मिळाली आहे. उर्वरित चेंडू अजूनही येणं बाकी आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर वेगाने डिलिव्हर्ड केला होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात आहे शॉटमध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र 61 वरती जाऊन पोहोचेल. 61 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 61 धावा धावफलकावरती लागलात. यावेळी कोलेश्वरी भाग या संघाच्या जी धावसंख्या हवी होती ना, किंबहुना 22 षटकांमध्ये प्रत्येक संघाला अपेक्षित धावसंख्या असते की आपला संघ 60 65 किंबहुना 70 पर्यंत पोहोचावा आणि तदनंतर आपण जो प्रेशर असतो तो समोरच्या संघावरती टाकावं. तर आतापर्यंत प्रेशर इथून मात्र बिल्ड केला जातोय, कारण 61 धावा आतापर्यंत धावफलकावरती उभारल्यात. कोणची तत्पूर्वी नाणेफेकी करण्यासाठी या टाकादेवी मांडवा पारिजात विपक्ष NCC नांदेपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करण्यासाठी या. या बेलचा चेंडू फुलटॉस होता. आडवा बाटने खेळलाय. आपण पाहतोय एक सिंगल तिथून मात्र घेतली जाते. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकते. धावफलकावरती एक धाव लागल्यानंतर 62 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक येणं बाकी आहे. अंतिम षटकाचा खेळ आणखी येणं बाकी असताना
अंतिम षटकाचा खेळ येणं बाकी 62 धावा. मागचा चेंडू आपण जर पाहिला तर फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळला गेला. एखाद्याने जर आपण विचार केला असता तर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळला असता, परंतु फलंदाजाने घेतलेला तो निर्णय आता किती सारथी ठरतोय, कारण त्याला स्ट्राईक एंडवरती राहायचं आहे. कुठेतरी 6 चेंडू त्याला फेस करायचे आहेत, मोठे फटके मारायचे आहेत, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. त्याच हेतूमुळे आपण जर पाहिलं तर तो स्ट्राईक एंडवरती राहिला. एक सिंगल मिळाल्यानंतर 62 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक येणं बाकी. या वेळचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, मांडीवरती जाऊन आदळलाय, अर्थातच थाय पॅडवरती चेंडू जाऊन आदळतोय, जिथे आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपातील एक सिंगल यावेळी धावफलकावरती घेतली जाईल. 21 धाव धावफलकावरती लागते, 63 वरती धावफलक हे जात आहे. गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय यश सज्ज झालाय. त्याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्च केली आहे. एक धाव तो खर्च करतोय पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू टाकला होता, शरीराचा वेध घेणारा तो चेंडू होता, जिथे आपण पाहतोय एक सिंगल मिळाली होती. परंतु आपण जर लक्ष टाकलं ना तर तिथे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना शून्यातून सुरुवात करायची होती, किंवा शून्यातून सुरुवात करत असताना आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या दिशेवरती डिलिव्हर्ड केला होता, परंतु याही वेळेला तितकीच चांगली गोलंदाजी होते. तिकडे आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून 22च्या सुरुवातली एक सिंगल इथून मात्र भेटेल असा इशारा आला, आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात 64. अंतिम या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या चेंडूंवरती काय घडेल, किती धावा बनवल्या जातील या अंतिम 4 चेंडूंवरती. कारण आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती डावखुरी हाताचा फलंदाज आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण लाजवाब होतोय. इथून मात्र आपण पाहतोय चेंडू अडवला गेला. हवेत उडी घेत असताना आपण जर पाहिलं तर तिथून मात्र चेंडू अडवला गेला. दुसरीचा प्रयत्न, आणि अशा वेळी आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने इथून मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 ने पुढे सरकली आहे. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 66 धावा आता धावफलकावरती येतात. 66 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 66 धावा धावफलकावरती कोलेश्वरी भाग संघाच्या आतापर्यंत लागल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 फलंदाज त्यांचे बाद झालेत, आणि 66 धावा आतापर्यंत ते उभारू शकलेत. उर्वरित चेंडू येणं बाकी. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना त्रिफळा चित केला जातोय फलंदाजाला, आणि घरच्या रस्त्याला मात्र पाठवलं जात आहे. डीजे म्हात्रे आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला होता, परंतु एक सिंगल त्याच्या बॅटमधून आली. यावेळचा चेंडू फुलर लेनचा आहे. रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं गेलं, आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर हा चेंडू चांगल्या दिशेवरती डिलिव्हर्ड केला गेला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा लावल्यात त्या म्हणजे 67 धावा 67 धावा धावफलकावरती लागल्यात, आणि 68 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण पाहतोय उभं केलंय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर गाव गावदेवी बामणसुमरे संघासमोर. मग आता या धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या असताना कशा रीतीने बनवल्या जातील हा सुद्धा नक्की प्रश्न पडला असेल. आता या धावा बनवल्या जातील का हे ऐकवण्यासाठी पुनश्च एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे.
येतं. मग तिथे क्रीडा स्पर्धा असतील, दहीहंडीचं आयोजन असेल, ते शिबिर यंदाच्या वर्षी त्यांनी घेतलं होतं. कबड्डी स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचा कोणी नाद करू शकत नाही. मात्र क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे. सन्मान्य दिलीप शेट्टी भोईर यांचा पुन्हा एकदा मी आभार प्रदर्शित करेन की त्यांनी हे मैदान येथे निर्माण केलं आणि या सर्व खेळाडूंना आज संधी दिली. टॉस केला जातोय. तर एका बाजूला एनसीसी नांदेडपाडा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत खेळत असताना या ठिकाणी ताकादेवी मांडवा म्हणजेच पारिजात यांचा संघ मैदानावरती उतरेल. सन्मान्य महेशजी मात्र यांचे शुभ असे या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. तर नेक्स्ट मॅच साठी टॉस करण्यासाठी त्यांना विनंती मी करत आहे की आपण येथे या. सामन्याकडे आपण वळणार आहोत. एक जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन, एक चांगली क्रीडा स्पर्धा. गावदी चषक 2025 म्हटल्यानंतर आयोजन कसं असावं, तर नक्कीच गावदी चषक 2025 सारखा असावा. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आज मैदानावरती पैसे इतके खर्च केलेत ना प्रत्येक घटकासाठी, किंवा मग ट्रॉफी असतील, त्यानंतर पारितोषिकांचा खजिना त्यांनी आणलाय, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी जी टीव्ही आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. महेशजी मात्र यांच्या शुभ असते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. एका बाजूला गावदेवी बामणसुरे संघ आहे, तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कोळेश्वरी बाग प्रथम बॅटिंग केली. कोळेश्वरी बाग संघानं जेथे 67 धावा मैदानावरती बनल्या आणि 68 धावांचं आव्हान त्या ठिकाणी त्यांना पेलायचं आहे. एक महत्त्वाची मॅच. या मॅचमध्ये ना मित्रांनो 68 धावा बिग टोटल लावली असं मी म्हणतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे आणि त्यानंतर मात्र सामन्याला पुन्हा एकदा करूयात आपण सुरुवात. सामना सुरू करा ऑफिशियल्स. या ठिकाणी आपण वळत आहोत. एका बाजूला कोळेश्वरी भाग आहे, दुसऱ्या बाजूला संघ आपण बघत आहोत तो म्हणजेच गावदेवी ब्राह्मणसुरे. आणि ज्या पद्धतीने ब्राह्मणसुरे संघाची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. गोलंदाजी करत असताना त्यांनी आज या ठिकाणी आपण पाहिलं होतं की मैदानावरती खेळत असताना त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी नाही झाली. किंबहुना या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तो बॅटिंग अप्रतिम होती, ती म्हणजे कोळेश्वरी बाग संघाची. तो मॅचकडे वळूयात, सामन्याकडे वळूयात. सामन्यामध्ये आपण बघत आहोत एक जबरदस्त सामना जेथे 68 धावांचं टार्गेट अचीव करायचं. जे यूट्यूब लाईव्हला प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सहर्ष स्वागत मी करीत आहे. कारण आपण बघत आहात म्हणून यूट्यूब लाईव्हला तितकं महत्त्व प्राप्त झालंय. कारण सुरुवातीला 90च्या दशकामध्ये यूट्यूब तितकं प्रसारित नव्हतं. मात्र यंदा जर आपण बघितलं ना प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळतं. घर बसल्या मॅचचा आनंद तुम्हाला लुटता येतो. आणि त्या माध्यमातून या सामन्याकडे सुद्धा आपण बघणार आहोत की धावा सामन्याकडे आपण वळत आहोत. एक जबरदस्त मॅच क्रीडा स्पर्धेला करूयात सुरुवात. एक महत्त्वपूर्ण सामना जेथे आपण वळत आहोत. एक चांगला सामना. धावा 68 बनवायच्या स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी मग या मॅच मध्ये आपण बघतोय तो म्हणजे सर्शल मैदानावरती आला. षटक क्रमांक पहिला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश एक महत्त्वाचा षटक तो हाताळेल. 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आहे. मात्र या षटकामध्ये पाहूयात कशा रीतीने गोलंदाजी करेल. तर या चेंडूवरती बघा लेटकट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल बाउंड लाईनच्या दिशेला. सीमारेषा पार
पहिल्या चेंडूवरती चौकार. रितेशच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळणी तो करत आहे. सामन्याकडे जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये नक्कीच एक महत्त्वाची भूमिका प्रितेश सुद्धा बजावत आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती जेव्हा 4 आल्यात ना तेव्हा बॅटिंग लाईनअप किती मोठी आहे हे दाखवून देणारा फटका या ठिकाणी आला. आज लायकानं वीरेंद्र सेहवाग. तर या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला खाली थांबला होता. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी आपण प्रितेशचा बघतोय. मग जर आपण पाहिलं कोळेश्वरी बाग संघाची स्ट्रॅटेजी काय असेल, सुरुवातीला अर्ली विकेट समोरच्या संघाच्या मिळवल्या ना तर या मॅचमध्ये ते जिंकू शकतात असा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे. 68 रन जेव्हा बनवायच्यात ना तेव्हा सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात, त्यानंतर डॉट आपण बघत आहोत. यावेळेस मात्र टेक्निकली स्ट्रॉंग फटका चेंडू ट्रॅव्हल करेल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये बाउंड. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय तर पहिलं मैदानावरती 2 चौकारांच्या मदतीनं आता या मॅच मध्ये हर्षद कशा रीतीनं पुढे घेऊन जायला सामना. फटका चांगला खेळलाय, पूल केलाय, समोर क्षेत्ररक्षक आलाय. मात्र चेंडू जोपर्यंत इथे फील्ड होईल तोपर्यंत एका धावेला कन्वर्ट केलंय 2 धावांमध्ये. धावसंख्या 10 मैदानावरती आपण बघत आहोत. षटक क्रमांक पहिलं जेव्हा प्रगतीपथावरती आहे, धावा 10 बनवल्यात. पहिल्याच सामन्यामध्ये आपण बघितलं होतं आज सुरुवात केली गेली 8 वाजता पहिला चेंडू पडला होता. यावेळेस मात्र पॅचची कडा लिडिंग एज आणि फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन. मात्र धाव या ठिकाणी घेतली गेली. तर या ठिकाणी एक धाव धावफलकावरती अर्जित केली. षटक क्रमांक पहिलं संपलं. 11 धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. गावदी बामण सरसंघ चेस करतोय 68 धावा. त्या धावा मैदानावरती येतील का, किंबहुना या पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीनं या 67 रन्स बनवल्या गेल्या होत्या, आज निमिषची फलंदाजी बघितली आपण, काय आक्रमक खेळला, काय विस्फोटक खेळला. नीलच्या बॅटमधनं चौकार, प्रितेशच्या बॅटमधनं चौकार आले. स्वप्नीलने सुद्धा षटकार चौकारांनी खेळी केली. जयच्या बॅटमधनं षटकार आला, त्यानंतर रोशन सुद्धा खेळला. म्हणजे ते म्हणतात ना, एका दोघांवरती पूर्ण टीम रन कधी रन होत नसते. तुम्हाला टीम एफर्ट्स दाखवावे लागतात. 11 खेळाडूंचा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि हे मैदानावरती दाखवलं करून आता बॉलिंग करण्यासाठी येथे मैदानावरती आला आहे तो म्हणजे निमिष. सुरुवातीला क्रिकेट अलिबाग.inच्या माध्यमातून जेव्हा स्टार्टिंगच्या फेजमध्ये सामने व्हायचे,
यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, तिथे निमिषला आम्ही बघितलं होतं. एक कमी वयाचा गोलंदाज म्हणून अलिबाग क्रिकेटमध्ये त्याने आपलं नाव निर्माण केलं. त्यानंतर बॅटिंगमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट केली आणि आज या संघाचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या सामन्यामध्ये तो उतरलाय. षटक क्रमांक 2 हे त्याच्या माध्यमातून येईल. राखूट टप्प्याचा चेंडूवरती प्रहार केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र बनल दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार. येतो षटकार. पहिलं षटक जेव्हा मैदानावरती प्रगतीपथावरती होतं तेव्हा प्रितेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली गेली. त्याच्यावरती त्याला एक विकेट जरूर मिळाली. मात्र गोलंदाजी करताना जेव्हा निमिष या ठिकाणी आलाय त्याच्या गोलंदाजीमध्ये बघा एक वेगळी लखप तो मैदानावरती दाखवतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा सज्ज आहे. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि यानंतर मात्र त्यांनी अपील सुद्धा मागितली होती की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. मात्र पंच सक्षम आहेत. जिथे विनोद पाटील यांना आपण बघतोय, शरद पाटील यांना बघतोय आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेसचा फटका समोरच्या दिशेला बँग ऑन. सीम आणि शबार. इट्स अन ह्यूज वन बिग सिक्सर. कम ऑन डीजे मास्टर. मात्र केतन आमलेच्या बॅटमधनं आक्रमण झालंय. केतन आमले या ठिकाणी ॲज अ डेव्हिड वॉर्नर सारखी पर्सनॅलिटी घेऊन या मैदानावरती बॅटिंग स्टाईल सुद्धा त्यांची बघा. बॅटची कडा घेतली होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. रनआउट होण्याची नामी संधी गमावली असं मी म्हणेन. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं. 2 षटकानंतर धावा या ठिकाणी बनतायत त्या म्हणजेच 28 रन बनल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीने आतापर्यंत 28 आल्यात आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत. तर येणाऱ्या 18 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये 40 धाबांची. 40 धाबा मैदानावरती तुम्हाला बनवाव्या लागतील, स्कोर करावे लागतील. आणि या अनुषंगाने जर आपण पाहिलं ना षटक क्रमांक 2 या मॅच मध्ये आपण विचार केला तर जिथे गोलंदाजी करण्यासाठी निमिष आला होता त्याच्यावरती आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये धाबा त्या तुलनेने कमी होत्या. मात्र या षटकामध्ये पूर्णतः जे बॅकअप कव्हरअप केलं जातं ना ते करून दाखवलं. पहिल्या षटकामध्ये धाबा कमी होत्या असं मी म्हणतोय. दुसऱ्या षटकामध्ये केतन आमल्याच्या बॅटमधनं आपण बघितलं 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या मदतीनं या सामन्यामध्ये पुनर्जीवित केलंय. आणि अजूनही 18 चेंडू बाकी आहेत जिथे सामना जिंकायला 40 धाबा तुम्हाला मैदानावरती बनवाव्या लागतील. ते म्हणतात ना एखादं बर्डन आपल्या डोक्यावरती असतं, एखादं ओझं होऊन जातं. ते धाबांचं ओझं पहिल्या षटकापासून पाहायला मिळालं होतं. मात्र प्रेशर रिलीज केले गेले. फटके मैदानावरती आले. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण बॅटिंग करत असताना केतन आमलेच्या बॅटमधनं बघितले. किंबहुना अनुषला आतापर्यंत कोणताही चेंडू खेळता आला नाही आहे. त्याला बॅटिंग या ठिकाणी आली नव्हती. पुन्हा एकदा केतन आमलेला आपण बघतोय. त्याची बॉडी लँग्वेज पाहिली, त्याची हाईट आपण पाहिली, बॅटिंग स्टाईल आपण बघितली तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची आठवण नक्की आम्हाला येते.
षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघत आहोत तर तिसरं मैदानावरती येईल, जेथे बॉलिंग मार्कवरती बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. तर या बॅचचा चेंडू सुद्धा बघा डायरेक्ट हिट जर केला असताना या ठिकाणी काम तमाम होतं, कारण फ्रेममध्ये सुद्धा जो खेळाडू नव्हता लेग बायचा इशारा आलाय. लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं धाव एक आली. तो गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश पुन्हा एकदा आलाय. मात्र त्या ठिकाणी बघतोय गावदेवी क्रीडा मंडळ जिराड काय जबरदस्त आयोजन आहे ना सुयश. मग प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठेही कमी पडले नाहीत. आज भोजनाची व्यवस्था होती, एक अप्रतिम चविष्ट भोजन त्यांच्या माध्यमातून पूर्ण टीमला दिलं गेलं. त्या ज्यांनी कोणी बनवलं त्यांचं देखील मी आभार प्रदर्शित करेन, कारण बरेच घटक असतात. सामना ठेवणं फार साधी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. तिथे पूर्ण संपूर्ण टीम पाठीशी असावी लागते, कारण एका दोघांनी मॅचेस कधीच होत नाहीत. मात्र गावदेवी क्रीडा मंडळ जिराट त्यांच्या आयोजनामध्ये कोणतीही कमतरता नाही आहे. बक्षिसांची खैरात त्यांनी केली आणि या मॅचमध्ये सुद्धा विकेट किपिंग जो चांगला करेल ना त्यासाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे, हे लक्षात ठेवा. ॲट द एंड ऑफ द टुर्नामेंट बॅटची कडा घेतली होती, नील पाठीमागे आहे. यावेळेस मात्र काय घडतंय, तर विनोदजी पाटील थर्ड अंपायरला सांगावं लागतंय. ओके, तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर केतन आमले मैदानावरतून परतलाय, कारण त्याच्या बॅटिंगमधनं ना षटकार मैदानावरती आले होते, कारण एक महत्त्वाची विकेट मैदानावरती गेली. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सामन्याकडे वळत आहोत. सामना आपण बघत आहोत. एक अप्रतिम सामने नेहमीच या मैदानावरती बघायला मिळतात. जिराट ग्रामपंचायतीचं मैदान म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी नेहमी बघायला मिळते. सामन्याकडे पुन्हा एकदा मी कॉन्सन्ट्रेट करत आहे, जेथे मॅचला सुरुवात केली जाईल. एक महत्त्वाचं मॅच मैदानावरती सुरू आहे. 68 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. न्यू बॅट्समन आता स्ट्राईक इनवरती आदित्य, स्ट्राईक इनवरती अनुष. तर अनुजच्या बॅटमधनं आक्रमण करण्याचा इरादा होता, मात्र ते इरादे आता सपसेल असफल ठरलेत. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट, तू चल
ते क्षेत्ररक्षक आलाय मात्र बनेल दर्शक. वन बाउन्स फील्ड केला गेलाय. त्या ठिकाणी आपण बघितलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं होतं. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषा ओलांडेल, मात्र त्या दरम्यान पीस ऑफ फिल्डिंग बघा, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. 2 धाबा येथे वाचवल्या. धाबा मैदानावरती बनतात त्या म्हणजेच 32. म्हणजे सामना जिंकायचा ना तुम्हाला, तर अजून धावसंख्येची आवश्यकता आपण पाहिली. तर 13 चेंडू बाकी आहेत. 36 धावांची आवश्यकता आहे आणि या दरम्यान फटका मैदानावरती खेळलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार. आहेत जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही तुम्हाला जर जिंकायचं असेल ना, तर 12 चेंडू 30 हे समीकरण आता सामना कंट्रोल मध्ये असं वाटायला लागलं. कारण दोन्ही संघ मैदानावरती सक्षमरित्या खेळतात. एखादी विकेट जर आणखी मिळाली ना, तर मात्र कोळेश्वरी बाग संघ एका पावलाने तुमच्यापेक्षा पुढे असेल. मात्र या पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती बिग स्ट्रोक मैदानावरती बघायला मिळाले. सामना पुन्हा एकदा पलटू शकतो. जेथे आपण बघत आहोत षटक क्रमांक 14 मैदानावरती आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. षटक क्रमांक 14 मैदानावरती येत आहे. 12 चेंडू बाकी आहेत. 30 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. स्ट्राईक एंड वरती आपण बघत आहोत बॅटिंग करण्यासाठी आता कल्पित नाही काय त्याचा एक झेल सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं होतं. रोहित शर्माने 264 मारल्या होत्या. अनेक ठिकाणी जेव्हा झेल सुटला जातो तेव्हा समोरच्या संघाची तारांबळ उडवली जाते. कारण जीवनदान देणं 12 चेंडू 30 टायमिंग सेट आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही वेळ लावाल तर 14 षटक पूर्ण झाल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 5व्या षटकामध्ये 30 यार्ड मध्ये घ्यावं लागेल हे लक्षात ठेवा कोळेश्वरी भाग. तर या चेंडूवरती बघा घाई गडबड आणि घोटाळा. आज नीलच्या हाताला फेविकॉल लावायला लागेल. कारण ज्या पद्धतीनं साध्या सोप्या कॅच त्याने मैदानावरती सोडल्यात ना, नक्की स्वतः वरती सुद्धा त्याचा विश्वास नसेल. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की डब कॅच तो घेत असतो. नेहमीच एक चांगला विकेट किपर म्हणून आम्ही त्याला बघत असतो. मात्र आज काय झालंय या ठिकाणी आपण बघितलं ते नशीब म्हणतात ना, फार महत्त्वाचं असतं. तुम्ही 99% ऑफ एफर्ट्स घ्या, मात्र 1% ऑफ लक फॅक्टर. काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात असं म्हणून पुढे जावं लागतं. आणि अगदी त्या माध्यमातून आज आपण बघतो कॅच ड्रॉप झाली. तर या चेंडूवरती बघा स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. फिल्डिंग करत आहे. धाव घेण्याची संभावना होती आणि आता मात्र या ठिकाणी विकेट मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद. एक महत्वाची विकेट. वरती येथे बनतायत त्या म्हणजेच 40 धावा. मैदानावरती फलंदाज परतला तो म्हणजेच आदित्य मैदानावरतून परतला. त्यानंतर एक न्यू बॅटर मैदानावरती आलाय. या ठिकाणी या मॅच मध्ये जिंकायचं ना बामणसोर संघ तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मारावे लागतील. काय फटका मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. मिडल ऑफ द बॅक चेंडू सीमारेषा पार. षटकार.
9 चेंडू बाकी आहेत, 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. सामने तुम्हाला सहज मिळत नाहीत, कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज मिळणार नाही. तुम्हाला काही गोष्टी निर्माण कराव्या लागतात, मिळवाव्या लागतात. तुम्हाला मान सन्मान या गोष्टी मिळवायच्या असेल तर त्या मागून मिळणार नाहीत. या सामन्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजय पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला 2 हात करावे लागतील. या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या संघासाठी आशा पल्लवित केल्यात. वळत मॅचकडे. जेव्हा षटक क्रमांक या मैदानावरती चौथं प्रगतीपथावरती आहे, 9 चेंडू बाकी आहेत, 22 धावांची रिक्वायरमेंट आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समतोल आहे. यावेळेचा फटका बघा, कॅच होण्याची ही संभावना होती, मात्र एक धाव घेतली गेली आहे. पुन्हा एकदा अटेम्प्ट घेतलाय आणि 2 धावा मैदानावरती पूर्ण. या धावांची गरज होती का? तो बॅट्समन मैदानावरती ज्या पद्धतीनं या ठिकाणी टाइम करतोय ना, आणि अशा वेळेस कल्पितने दुसरी धाव पूर्ण केली होती, किंबहुना दुसऱ्या एंडला धोका निर्माण झाला होता. रनआउटची विकेट जेव्हा मैदानावरती येते ना, तेव्हा फलंदाज सुद्धा मनामध्ये एक शल्य राहतं की मारून आउट झालो असतो तर बरं झालं असतं. मात्र रनआउटची विकेट एक घातक विकेट मी म्हणेन. जेव्हा एखादा फलंदाज मैदानावरतून रनआउट स्वरूपामध्ये परततो, केतन आमले सुद्धा आपण बघितलं या मॅचमध्ये रनआउट झाला, चांगली बॅटिंग तो करत होता. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं. 8 चेंडू बाकी आहे. तर आता 8 चेंडू 20 मॅच मध्ये आपण वळत आहोत. ऑफिशियल अंपायरनी धावा घेतली नव्हती. विनोद पाटील यांचं लक्ष बघा, मैदानावरती अगदी चौफेर आहे. चांगला चेंडू मैदानावरती हाताळला गेलाय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे 7. आवश्यकता 22 धावांची, या 20 धावांची. या संपूर्ण मॅच मधला बघितला ना आपण, तर एक सर्वात महत्वाचा चेंडू आता येईल. या चेंडूवरती जर षटकार चौकार येतोय ना, तर गावठी वामन सूर्य संघ मॅच मध्ये येईल. या चेंडूवरती डॉट आला तर कोळेश्वरी बाग संघ सुद्धा स्वतःला सुरक्षित बघेल. काय होईल मॅच मध्ये? पुढे सत्सावत मारण्याचा प्रयत्न केलाय, धाव मैदानावरती 1 मिळवली आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची रिक्वायरमेंट. तर मित्रांनो, 3 बिग स्ट्रोक, मॅच विल बी फिनिश हियर. 3 स्ट्रोक मैदानावरती मारले तर सामना संपेल. 19 धावा या ठिकाणी बनवायचे तुम्हाला. या 19 धावा सुयश मैदानावरती येतील का? हा सामना जर आपण पाहिला ना सुयश, तर आता मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत आलाय. 6 चेंडूवरती 19 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागेल वामन सुरे. बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो रुपेश मैदानावरती आला बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक येथे आपण बघत आहोत, ते म्हणजेच 5व्या मैदानावरती येईल. एक महत्त्वपूर्ण सामने या ठिकाणी आपण पाहत आहोत. या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला, संपूर्णतः मॅचमध्ये जेव्हा आपण वळत आहोत ना, पाहत आहोत ना सामना, एक महत्त्वाची मॅच येथे बघायला मिळेल. तो मित्रांनो, वळ्यात सामन्याकडे, ज्या ठिकाणी एक महत्त्वाची मॅच आहे, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. लोकल लाईन वरती सती और या ठिकाणी बघायला मिळाला. आता या मॅच मध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर जेव्हा कल्पित या मॅच मध्ये आलाय ना, त्याच्यावरती त्याच्या संघाची संपूर्ण दारोमदार आहे. सामना त्याला जिंकवायचा ना, तर त्याला आज खेळावं लागेल. त्याच्याकडे नो एक्सक्यूज आहे. त्याला या मॅच मध्ये जिंकायचं आहे, त्याला या सामन्यामध्ये जिंकायचं आहे, तर त्याला या ठिकाणी खेळावं लागेल. तर या चेंडूवरती सुद्धा बघा मारण्याचे इरादे होते, मात्र ते इरादे या ठिकाणी सपसेल असफल ठरला. ज्या पद्धतीनं या सामन्यामध्ये आपण बघत आहोत ना, दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत. एक जबरदस्त क्रिकेटिंग मॅच आहे.
दोन्ही संघांना जिंकण्याची उमेद सुद्धा आहे. मात्र मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर एक चांगलं क्रिकेट आम्ही नेहमीच प्रेडिक्ट करत असतो. 3 बिग स्ट्रोक या ठिकाणी मारावे लागतील. या मॅचचा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू केलाय निर्जन स्थळी. नोमॅन लँड मध्ये चेंडू केला होता. धाव 1 आली. चेंडू आता बाकी आहेत ते म्हणजेच 3 चेंडू. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 17 धावांची, जिथे 6 चेंडू 19 धावांची रिक्वायरमेंट होती. या सामन्यामध्ये पाहणार आहोत आपण की कशा रीतीनं ही मॅच फिनिश येथे होणार आहे. 3 स्ट्रोक येऊ शकतात का, तर मी म्हणतो येऊ शकतात, मात्र त्यासाठी बॅटिंग पॉवरफुल करावी लागेल. जर या चेंडूवरती विकेट आली ना तर कोळेश्वरी बाग संघ हा सामना तर या ठिकाणी जिंकू शकेल. याच दरम्यान शॉट मिडविकेटच्या वरून चेंडू खेळला होता मिडविकेट क्षेत्रामध्ये. धाव मैदानावरती येईल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत. धावांची रिक्वायरमेंट आपण पाहिली तर 16 धावा अजूनही गरजेच्या आहेत. केतन आमलेची विकेट गेल्यानंतर मॅच पालटली असं मला वाटतंय. त्यानंतर प्रयत्न केले होते, षटकार मैदानावरती मारले होते, मात्र कुठेतरी स्वतःला विचारावं लागेल की कुठे कमी पडलो आपण. फटका चांगला खेळला. समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या सेपहँडमध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं कल्पित स्ट्राईक सोडत नाहीये. किंबहुना मॅच आता वेगळ्या मुवमेंटवरती आली, जिथे असं वाटत होतं की सामना या ठिकाणी जिंकता येऊ शकतो. मात्र प्रयत्न झाले, समोरच्या संघाने कमबॅक केलं. 1 चेंडू आता बाकी असेल. कोळेश्वरी बाग संघाचं मी कौतुक करेन की जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आलं. तर या चेंडूवरती बघा, चेंडू पडल्यानंतर थांबला होता खाली, त्यानंतर बॅलर टू द ग्राउंड आला. हार्डलक गावदी बामणसुरे आणि जबरदस्त खेळ आज करून दाखवला कोळेश्वरी बाग संघानं. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही पैलूंमध्ये तिन्ही युनिटमध्ये त्यांचे टीम एफर्ट्स मैदानावरती बघायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी त्यांचा विजय त्याने प्रक्षेपित केला, प्रस्थापित केला, सामना जिंकला. तर नेक्स्ट मॅचकडे आपण लगेचच वळणार आहोत. तर या मॅच द मॅचचा मानकरी कोण असेल याच्यावरती चर्चा देखील आपण करत आहोत.